आपण आज प्रेझेंट टेन्स यामधील रचना, ओळख, उदाहरणे याचा वापर पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्समध्ये परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ असेही म्हटलं जातं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ भूतकाळात सुरू झालेली व वर्तमानात पूर्ण झालेली किंवा परिणाम वर्तमानात जाणवणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. याचा वापर भूतकाळात केलेले काम व त्याचा परिणाम आत्ताच्या वर्तमानात दिसत असेल तेव्हा वापर केला जातो. उदाहरण, मी जेवण केले आहे, मी सध्या भरलेलो आहे म्हणजे जेवण झालेलं आहे. आयुष्यातील अनुभव सांगताना, मी ताजमहाल पाहिला आहे. अलीकडेच पूर्ण झालेले कामासाठी मी आत्ताच घरी आलो आहे. सुरू झालेल्या काळात झालेले काम पूर्ण परिणाम या वर्तमानात दिसेल किंवा असेल. मी 2 वर्षापासून येथे राहतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण असेच इंग्रजी ग्रामरचे वाक्य, त्याचे नेम, त्याचा वापर पाहणार आहोत. याचे रचना स्ट्रक्चर काय आहे? अफर्मेटिव्ह, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्हमध्ये नॉट येतं आणि इंटरगेटिव्हमध्ये हॅव हॅज सब्जेक्ट जागा अदलाबदल होते. उदाहरणे याचे, किंवा ह्याच्यात हॅव किंवा हॅज दोन्हीपैकी एक घ्यायचं असतं. क्रियापदाचं तिसरं रूप असतं. आय हॅव फिनिश्ड माय वर्क, मी माझे काम पूर्ण केले आहे. सी हॅज सीन दॅट मूव्ही, तिने तो चित्रपट पाहिला आहे. दे हॅव व्हिजिटेड पुणे, त्यांनी पुणे येथे भेट दिलेली आहे. असे त्यांचे काही वाक्य पाहू आपण. आय हॅव फिनिश्ड माय वर्क, मी माझे काम पूर्ण केले आहे. यू हॅव हेल्प्ड मी अ लॉट, तू मला खूप मदत केली आहेस. ही हॅज रिटन अ लेटर, त्याने एक पत्र लिहिले आहे. सी हॅज सीन दॅट मूव्ही, त्याने तो चित्रपट पाहिला आहे. पाहण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. वी हॅव क्लीन्ड द रूम, आम्ही खोली साफ केली आहे. दे हॅव व्हिजिटेड मुंबई, त्यांनी मुंबई येथे भेट दिली आहे. आय हॅव लॉस्ट माय पेन, मी माझे पेन हरवले आहे. यू हॅव डन युअर होमवर्क, तू गृहपाठ केला आहेस. ही हॅज इटन ब्रेकफास्ट, त्याने नाश्ता केला आहे. म्हणजे आय असताना काय घ्यायचं, यू असताना काय घ्यायचं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. काही वाक्य असं बघितल्याच्या नंतर आय असताना हॅव येतं. आय, वी, यू किंवा दे यांच्यासोबत हॅव येतं. ही, सी, इट यांच्यासोबत हॅज वापरलं जातं. आणि क्रियापदाचा तिसरा भाग म्हणजे तिसरं रूप क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल हे या ठिकाणी घेतलं जातं. पहा दुसरे वाक्य पाहू आपण. आय हॅव 8 क्रमांकाचं वाक्य. यू हॅव डन युअर होमवर्क, तू गृहपाठ केला आहेस. ही हॅज इटन ब्रेकफास्ट, इटचं इटन, त्याने नाश्ता केला आहे. सी हॅज लर्न टू ड्राईव्ह, त्याने गाडी चालवायला शिकले आहे. वी हॅव प्लॅन्टेड अ ट्री, आम्ही एक झाड लावले आहे. दे हॅव ओन द मॅच, त्यांनी सामना जिंकला आहे. आय हॅव रीड धिस बुक, मी हे पुस्तक वाचले आहे. यू हॅव स्पोकन द ट्रूथ, तू सत्य बोलला आहेस.
ही हॅज ब्रोकन द ग्लास, त्याने ग्लास फोडला आहे. म्हणजे प्रत्येक क्रिया इथं पूर्ण झालेली आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ आपल्या लक्षात आला पाहिजे. सी हॅज कुक्ड टेस्टी फूड, त्याने चविष्ट जेवण बनवले आहे. वी हॅव फिनिश्ड आवर प्रोजेक्ट, आम्ही आमचा प्रकल्प पूर्ण केला आहे. दे हॅव रिच्ड द स्टेशन, ते स्टेशनवर पोहोचले आहेत. आय हॅव बॉट अ न्यू फोन, मी नवीन मोबाईल घेतला आहे. यू हॅव मेड अ गुड चॉईस, तू चांगली निवड केली आहेस. जर एखाद्याने निवड चांगली केली असेल, कपडे चांगले घेतले असतील, त्याला आपण म्हणायचं यू हॅव मेड अ गुड चॉईस, तू चांगली निवड केलेली आहेस. इथं मेडचा अर्थ असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तू बनवला आहेस असं नाही, निवड करणे असं त्याचा अर्थ घ्यायचा. 21 क्रमांकाचं वाक्य, ही हॅज जॉईन अ न्यू कंपनी, त्याने नवीन कंपनीत नोकरी घेतली आहे. सी हॅज फिनिश्ड हर होमवर्क, तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला आहे. वी हॅव वॉच्ड द न्यू फिल्म, आम्ही नवीन चित्रपट पाहिला आहे. दे हॅव रिपेअर्ड द बाईक, त्याने बाईक दुरुस्ती केली आहे. आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यातील उदाहरणं पाहत आहोत. आय हॅव नोन हिम फॉर 5 years, मी त्याला 5 वर्षापासून ओळखतो. यू हॅव इम्प्रूव्ड अ लॉट, तू खूप प्रगती केली आहेस. सी हॅज सॉल्व्ड द प्रॉब्लेम, त्याने समस्या सोडवलेली आहे. अशा पद्धतीनं आपण खालील वाक्य पहा व त्याचा वापर आपल्या दैनंदिन वापरात करा. आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचे आज ओळख झाली, त्याचे वाक्य घेतले, खूप सारा सराव करा आणि याच वाक्याचे अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह फक्त नॉट टाकून दुसरे वाक्य बनवा आणि ह्याची जागा बदलून अजून तुम्ही निगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह वाक्य बनवू शकता. धन्यवाद.